नमो बुद्धाय जय भीम. जातक कथा एकीचे व बेकीचे फळ. वाराणसीत ब्रह्मदत्त राजा राज्य करीत असता बोधिसत्व लावा पक्षाच्या कुळात जन्मून हजारो लाव्यांचा पुढारी होऊन अरण्यात राहत असे. त्या काळी एक पारधी त्यांच्या वस्तीच्या जागी जाऊन एका ठिकाणी चरणाऱ्या लाव्यांवर जाळे टाकी व त्यात सापडलेल्या लाव्यांना बाजारात विकून आपला निर्वाह करी. एके दिवशी बोधिसत्व आपल्या समुदायातील लाव्यांना म्हणाला, हा पारधी आमच्या जातीवर्गाचा नाश करीत आहे. ह्याला एकच उपाय आहे, तो हा की जर तुम्हापैकी कोणी त्याच्या जाळ्यात सापडले तर एकमताने ते जाळे घेऊन तुम्ही उडावे व एखाद्या काटेरी झुडपावर टाकून त्याच्या खालून निघून जावे. दुसऱ्या दिवशी काही लाव्यावर पारध्याने जाळे टाकल्याबरोबर बोधिसत्वाच्या उपदेशाप्रमाणे त्यांनी ते उडून नेले व एका काटेरी झुडपावर टाकून त्याच्या खालून पळ काढला. काट्यांतून जाळे मोकळे करता करता पारध्याला सांज झाली व रिकाम्या हातानेच घरी जाण्याचा प्रसंग आला. हा क्रम बरेच दिवस चालला. तेव्हा त्याची बायको रागावून त्याला म्हणाली, रोज रोज एक कवडीही न आणता घरी येता. ह्याच्यावरून असे दिसते की दुसरी कोणीतरी बाई तुम्ही सांभाळली असली पाहिजे व तिच्यासाठी सर्व पैसा खर्चण्यात येत असला पाहिजे. पारधी म्हणाला, भद्रे, हे तुझी समजूत चुकीची आहे. मला कोणतेही व्यसन नाही, पण मी काय करू. लावे एकजुटीने जाळे घेऊन जातात व काटेरी झुडपावर टाकतात. त्यायोगे माझा सारा दिवस जाळे सोडविण्यात जातो आणि शेवटी हाती काही लागत नाही. तथापि मी निराश झालो नाही. जोपर्यंत त्यांच्यात एकी आहे तोपर्यंत जाळे घेऊन उडून जातील, पण जेव्हा आपसात भांडू लागतील तेव्हा खात्रीने माझ्या हाती येतील. काही दिवसांनी चरावायला जात असताना एक लावा दुसऱ्याच्या डोक्यावरून गेला. त्यामुळे दुसऱ्याला राग आला. पहिल्या लाव्याने क्षमा मागितली, तथापि दुसऱ्याने ते न ऐकता भांडण्यास सुरुवात केली. होता होता सर्व समुदायात फूट पडली. तेव्हा बोधिसत्वाने विचार केला की जेथे एके नाही तेथे सुरक्षितपणा नाही. आपण येथून दूर गेलेले चांगले. त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्या वचनात राहणाऱ्या समुदायाला घेऊन दुसरीकडे निघून गेला. इकडे लाव्यापैकी काही जण जेव्हा जाळ्यात सापडत तेव्हा तेथेही भांडण करीत, पक्ष प्रतिपक्ष करीत व जाळे उडवून नेण्याचे सामर्थ्य न राहिल्यामुळे पारध्याच्या हाती जात. अशा रीतीने पारध्याची चांगली चैन चालली व बायकोची त्याच्यावर फार मर्जी बसली. जय भीम.